पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। राजकिरण प्रकरणात तिरडी उठाव आंदोलन, अजित पाटील व नयन जाधव यांच्या नावाने प्रतिकात्मक तिरडी उचलत बंडखोर सेनेचा संताप। राजकिरण लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर प्रकरणातील कथित आर्थिक व्यवहार, गुंतवणूकदारांची फसवणूक आणि कागदपत्रे सादर न केल्याच्या निषेधार्थ बंडखोर सेना पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या 7व्या दिवशी आज अत्यंत लक्षवेधी असे तिरडी उठाव आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी अजित पाटील आणि प्रमुख सूत्रधार म्हणून आरोप करण्यात येत असलेल्या नयन जाधव उर्फ जयशंकर पाटील उर्फ छगन जाधव यांच्या नावाने प्रतिकात्मक तिरडी उचलून शहरातून फेरी काढत आंदोलन केले। यावेळी बोलताना बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजीराव आवळे यांनी सांगितले की कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसताना गोरगरीब महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना 10 पटीने परतावा, कमी व्याजदरात कर्ज तसेच 1100 रुपये भरा आणि 50,000 रुपये बिनव्याजी कर्ज मिळवा, 50,000 व 1,05,00,000 भरा आणि 10 पटीने परतावा मिळवा अशा विविध आश्वासनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्यात आल्याचे आरोप आहेत। या प्रकरणात अनेक नागरिक आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बंडखोर सेना पक्ष गेल्या 1 ते 2 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले। आवळे म्हणाले की कागदपत्रे दाखवा ही आमची साधी मागणी आहे, मात्र त्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे। मला नोटीस पाठवून आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला असला तरी आम्ही मागे हटणार नाही। लोकांचे पैसे परत मिळेपर्यंत आणि सत्य बाहेर येईपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे। या आंदोलनात राज्य उपाध्यक्ष शशिकांत वायदंडे, राज्य सचिव कुमार वाघमारे, राज्य सल्लागार नागनाथ देसाई, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आलेश नांगरे, हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश आवळे, हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे, तालुका संपर्क प्रमुख प्रवीण फाळके, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष राहुल देडे, हातकणंगले तालुका युवक उपाध्यक्ष राहुल देडे, हातकणंगले तालुका युवक उपाध्यक्ष ओम वागसे, वडगाव युवक शहराध्यक्ष भालचंद्र दबडे, अमोल जाधव, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत हजारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। राजकिरण प्रकरणातील कागदपत्रे सार्वजनिक करा, गुंतवणूकदारांना न्याय द्या आणि संबंधित दाव्यांची सत्यता स्पष्ट करा या मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी बंडखोर सेना पक्षाच्या वतीने देण्यात आला। आज गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलो। राजकिरणवाल्यांनी अनेकांच्या अंगात आलं होतं की कागद आम्ही घेऊन येतो, आमच्याकडे पेपर आहेत। ते कुठं आहेत पेपर? ते पेपर गेल्या 8 दिवसापासून राजकिरणच्या माईकाला कोण आहे ना त्यांना का आणून दिलं नाही? का दिलं नाही त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ते ही संस्था बोगस आहे, लाबाड आहे, खोटे आहे। राजकिरणच्या माध्यमातून लोकांच्याकडून बेहिशोबी पैसे गोळा केलेले आहेत। अनेक लोकांना खोटे आश्वासनं सांगितलेले आहेत, 10 पटीनं पैसे परत देतो म्हणून सांगितलेले आहे। 1100 रुपये भरा, 50,000 रुपयाचं बिनव्याजी कर्ज देतो अशा पद्धतीची खोटी आश्वासनं दिलेले आहेत। त्यांच्या संस्थेमध्ये कुठल्याही रजिस्ट्रेशन असलेली संस्था, रजिस्ट्रेशन असलेली प्रत नाही, त्यांचं ऑफिस अधिकृत नाही। तिन्हीचं ऑफिस बंद पडलं, तळसंदेचं बंद पडलं, आता पलूसला चालू आहे। आणि म्हणून पलूसच्या अजित पाटलांच्याकडे आमची मागणी आहे की तुम्ही आता कागदपत्र का देत नाही? कागदपत्र तुमच्याकडे दाखवण्यासाठी नसताना तुम्ही जर आंदोलकांना दडपशाही करण्याचा प्रयत्न केला, भीती घालण्याचा प्रयत्न करण्यासाठी तुम्ही कोर्टाच्या वकिलांच्या माध्यमातून मानहानी करण्याची भूमिका, अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याची भूमिका वकिलाच्या माध्यमातून नोटीस पाठवून अजित पाटील जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही खूप मोठ्या गैरसमजात आहे। असल्या नोटिशीला आम्ही भेट नाही आणि कुठल्याच बाबतीत आम्ही देणारी माणसं नव्हं। आमची माहिती जरा तुम्ही घ्या। त्यामुळं अजित पाटलांना माझं सांगणं आहे, कागदपत्र तर तुम्हाला दाखवावी लागेल, नसेल तर लोकांना 10 पटीनं पैसे परत द्यावे लागतील, नसेल तर तुम्ही जी नोटरी करून आम्हाला दिलेली आहे त्या नोटरीच्या माध्यमातून जी कागदपत्र देण्याची कमिटमेंट तुम्ही जर केली नाही तर तुमचं जेलवारी निश्चित आहे, हे या निमित्तानं मी जाहीर करतो। आणि उद्याचं आंदोलन हे उघडे आंदोलन असणार आहे असा इशारा, त्या उघडे आंदोलन उद्या करण्यात येणार आहे अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं मी देतो आणि थांबतो। धन्यवाद।